नमस्कार, माझं नाव ऋषिकेश मोरे आणि मी आलो आहे कर्जत अंबानगरवरून. आता सगळे इथं पुण्याचे आणि मुंबईचे आहेत. आमची जरा रगील भाषा येते, थोडं सांभाळून घ्या. तर मी आहे ना, माझ्या दलिंदर मित्राचा मी पण दलिंदर मित्र आहे. म्हणजे आपण दरवेळेस म्हणतो ना की माझे मित्र दलिंदर आहेत, आपण कुठं सोन्याहून जास्त पिवळे, बरोबर आहे की नाही? तर माझा एक मित्र आहे आणि तो नाही का की त्याला फक्त म्हणलं ना की ती तुझ्याकडे बघती, तो पार्टी देतो, त्या कॅटेगरीतला आहे तो. तर आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, मी सिंगल आहे. आणि मी सिंगल म्हणजे सिंगल लोकांचं परम सुख काय असतं ना, ते ब्रेकअप झालेल्या मित्राची घेणे. तर त्याला माझ्याच आशीर्वादाने पटली होती आणि माझ्याच आशीर्वादाने त्याचा ब्रेकअप पण झाला. तर काय असतं, जेव्हा आपला ब्रेकअप होतो ना, तेव्हा एका डोहाळ्याला लागलेल्या बाईपेक्षा जास्त आपले मूड स्विंग होतात. तर असेच त्याचे म्हणजे नाही का, त्याचे इतके मूड स्विंग्स म्हणजे काय सांगायचं तुम्हाला आता, की म्हणजे आता मी तिचं तोंडच बघत नसतो, आता मी दुसरीच पटवतो आणि तिला जळतो. म्हणजे असले एकदम त्याचे मूड स्विंग नाही का. एक दिवशी आला, म्हणला अय ऋषा, म्हणलं काय? म्हणला चल जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. म्हणलं ह्याला लंगड्या कुठून चावला बाबा आता, त्याला निदान नक्क तरी भेटली होती, ह्याला डायरेक्ट गोली घेऊन धोका भेटलाय. म्हणजे इतकी बेकार आहे त्याची नाही का. एक दिवशी बसलो होतो असं आम्ही, मला म्हणतोय कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्नच करावं लागतं, एकमेकांना सुखात बघणं सुद्धा एक प्रकारचं प्रेमच असतं. असं कान फाडा वाटलंय मला त्याला, म्हणजे डायरेक्ट मुस्काट फोडून इकडे तिकडे करू वाटलं होतं. मग म्हणजे नाही का, आणि मग मी त्याला म्हणायचं तू येडा आहे का रे, तुझ्या डोक्यात पांगळा झालाय का असं तसं. तो म्हणायचा जेव्हा तुझं ब्रेकअप होईल ना तेव्हा तुला कळलं. मी म्हणलं छे, आपल्याला आपल्यावर लय विश्वास आहे. म्हणजे ना, मला तुला घोडी लागलेले बघूनच मी खुश आहे. म्हणजे आपल्याला माहिती पुरीचा नाद आणि कार्यकर्त्याला नेत्याचा नाद सारखाच असतो. आपल्या बापाच्या पैशानी दुसऱ्याची लाल करणं आणि आपण हातात वांग घेऊन फिरणं. म्हणजे एक ना, कधी कधी तर मला असं वाटायचं त्याचं दुःख बघून मीच तिला पटवून त्याचा बदला घ्यावा. म्हणजे काय होतं माहिती का, एक जीव म्हणजे मित्र म्हणजे जीव असतो. आणि एक दिवशी आला आणि बिचारा लयच कळवळीत म्हणला ऋषा, म्हणले आठवण येते लाका त्याची. म्हणजे भाऊचे जेव्हा 6 बॅकलॉग लागले होते ना, तेव्हा बी भाऊ रडला नव्हता, पण ह्या टायमिंगला भाऊ रडला. आणि आपला स्वभाव कसा आहे माहितीये का, आपण मित्राच्या तोंडावर जरी गंमत करीत असलो ना, तरी मित्राच्या पाठीमागे आपण त्याची किंमत करतो. तर मग मी काय केलं, त्यांची भेट घालून दिली. तर ती त्याला काय म्हणली माहिती का, काळ्या चिमणीची राख काय मिळना, शालू तुझी नाही जाबे तुला कसं कळना. मग ह्याने रिप्लाय काय दिला माहिती का तिला, म्हणला तू माझी क्वीन आणि मी तुझा किंग. तू माझी क्वीन, मी तुझा किंग. तू झालीस दीपिका तरी चालेल, मी तुझा होईल रणवीर सिंग. जशी ती बोलली, मी तिला नगरी भाषेत 2-4 श्लोक सांगितले आणि तिथून निघलो. त्याला घेतला जरा, चापटीवला जरा. त्याला म्हणलं तू जरा डोक्यात पांगळा बिंगळा झालाय काय, गायबाने तुझं घरचं 200 लिटर दूध आहे, 35 एकर बागा आहे, बाप सोसायटीचा चेअरमन आहे, तुझ्याकडे काय कमी आणि तू त्या छपरी पोरीसाठी रडतो. म्हणजे आपला गावाकडच्या पोरांचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, कॉमेडीचा विषय थोडा सोडला तर आपल्या गावाकडच्या पोरांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्या गावाकडची पोरं आहेत ना, लात मारीन तिथून पाणी काढीन असे ॲटिट्यूड घेऊन येतात. आणि ह्या पुण्यातल्या नुसत्या मेकअपच्या ह्याच्यात आहे ना फसून आपली स्वतःची किंमत म्हणजे नाही का, स्वतःच्या कॉन्फिडन्सला गोडा लावून घेतात. असो, मग भाऊचं जरा डोकं ठिकाणावर आलं आणि भाऊ पेटला डायरेक्ट. मग भाऊने Tinder डाउनलोड केलं, पैसे बिशे भरले, तिला स्क्रीनशॉट पाठवला आणि जय हिंद जय भारत. मग काय, मग आता म्हणलं आता काय होतं माहिती का, एखाद्याला रिलेशनशिपची जर चुळूक लागली ना, त्याला एकटं काही राहत नाही. मग म्हणलं आपल्याला शोधायची, पण तिच्यापेक्षा भारीच शोधायची.
मग आम्ही मार्केटमध्ये नवीन गर्लफ्रेंडच्या शोधात संघर्ष यात्रा सुरू केली. संघर्ष यात्राच म्हणावं लागेल, लय मोठा संघर्ष आहे, काय सांगावं तुम्हाला. तरी आपली पार्टी तगडी होती म्हणून जरा बरं आहे. मग आम्ही मार्केटमध्ये बातमी पसरवली वॅकन्सी उपलब्ध आहे म्हणून. इन्स्टाला स्टोऱ्या बेऱ्या टाकल्या तसल्या खच्चेवाल्या एकदम. आणि मग नवीन फोटोशूट घेतला, घरी फोन केला, म्हणलं नवीन कोर्स आला आणि करायच लागतोय. मग घरून पैसे बिशे घेतले, त्याचं एक सफरचंद घेतलं. गाडी होतीच भाऊकडे, स्टारबक्सला गेलो, 2-3 अँगलनी फोटो बिटो काढले आणि झालं नाही एकदम ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिंबी लावून टाकली. मग काय ती गाडी, काय ते सफरचंद आणि काय तो रुबाब, सगळं एक नंबर ओके मध्ये झाले. तुम्हाला सफरचंद कळत नसलं तर ॲपल घेतलाय आम्ही. तर मग एवढं सगळं केल्यावर बी आम्हाला कळलं एवढं पुरेसं नसतं. म्हणजे तसं कसं आहे, आम्हाला सवय, आम्हाला 99% पाडून बी सांगतात की एवढे पुरेसे नाही आहेत. मराठा आहे ना मी. मग आता प्रोडक्ट रेडी होतं आणि जरा मार्केटला चक्कर मारावं म्हणलं. मग काय ते पोरींचे नखरे, लय बेकारी. एक पोरगी म्हणली, एक पोरीला त्याने प्रपोज आणला, ती म्हणली तू माझ्यापेक्षा गोरा आहे म्हणून मी तुला नाही म्हणते. लय बेकार. मग काय एक तर काय म्हणली माहिती का, तू कॉफी पिताना फुरफुरच करतो म्हणली. आता खाली आईस्क्रीम राहिल्यावर फुरफुर नाही करणार तर काय करणार, वाढवून प्यावंच लागतंय ना. एक म्हणली तू चिकन मध्ये भाकरी चुरूनच काय खातो. आता तुझ्यासारखे बुडून खाते, आम्ही कुठे लिपस्टिक लावतो तेव्हा. एक तर लय बेकार किस्सा झाला. आम्ही जरा दोघं म्हणलं आता जरा मुंबईला असतात पुरी भारी नाही का, म्हणलं जरा मुंबईला चक्कर आणून यावं, होऊ द्या खर्च. मग एक दिवशी मुंबईला आलो आणि आम्ही बसलो होतो असं मरीन ड्राईव्हला. ती गेलं झ्याक्यात, मला माहिती नाही कुठे गेलं. आणि तिला म्हणलं तू बॉम्बेची आहेस का? ती म्हणली हो. का रे? तो म्हणला बॉम्ब दिसतीयस. ती म्हणली तू लंडनचा आहे का? लय बेकार. त्याला बळबळ हाणलाय मी इकडून. मग काय शेवटी माझ्याशिवाय त्याच पान हलत नाही. मग मीच माझ्या मैत्रिणीकडे पाठपुरावा केला आणि भाऊला पोरगी पटवून दिली. आता कसं होतं माहिती का, आम्ही गावाकडची पोरं, आणि जर आम्ही पहिली गर्लफ्रेंड आम्हाला सोडून गेला, दुसरी गर्लफ्रेंड जर पटवली ना, तर आम्ही पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघू शकतो. एवढा कॉन्फिडन्स होतोय आमच्यात. काय विषय म्हणजे डायरेक्ट भाऊ टाकत भाऊनी. आणि भाऊचा कसा विषय की भाऊनी पहिली गर्लफ्रेंड सोडून जाऊन दुसरी पटवली, पण मी मात्र अजून सिंगल आहे. तसं मला विश्वास आहे. आता 9 वर्ष झालेत, लोक म्हणतात मोदी हे तो मुमकिन हे. मग काय होतंय काय नको माझं वेळ.